संगमनेर शहराच्या लगत असणाऱ्या ढोलेवाडी येथील हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हनुमान मंदिरात हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण व होम हवन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आज आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने भव्य अशी महाआरती करण्यात आली। हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्याने या परिसराला एक वेगळेच रूप प्राप्त झाले आहे। डॉक्टर जयश्रीताई थोरात, इंद्रजित भाऊ थोरात हे देखील या प्रसंगी हजर होते। या प्रसंगी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज जाधव आणि महंत स्वामी दयानंदजी महाराज यांच्या शुभ हस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। या प्रसंगी हरिभक्तपरायण सागर महाराज दिंडे नाशिक यांनी आपली कीर्तन सेवा रुजू केली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ढोलेवाडी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, भाविक भक्त, भजनी मंडळ यांनी मोठे परिश्रम घेतले। संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा वृत्तांत। किशोर भाऊ चला सर्व आपल्या जागेवर बसा। चला राजू बाबा महाराज करेल तो पहिले हारबीर घालून घ्या, मग घालून घ्यायचा आधी, मग फोटो काढायचा। त्यांचं पण सगळं होण्यासाठी म्हणजे जर त्यांना एखादं बळ वाढत असेल तर त्यांचं बळ त्यांना लागून घेऊ नये व आपल्यापर्यंत पोहोचू नये। मंडळ देवदायक तंत्र नबळदान पूजिंचा करे सेददाह पंचविचार कोण घेऊन जातात हाताला पाणी करून हा भगवान तत्पीठ देवता हा प्रियंत बली उचलल्यानंतर प्रोधदे प्रचोधाय
नमस्कार माझा तुम्हा हनुमंता संकट कटे मिटे सब तेरा जय सुमिरो हनुमत बलबीरा दीन दयाल
प्रसिद्ध हनुमान मंदिर तर जीर्णोद्धाराचं काम ढवळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं. ढवळेवाडीतील सर्व ग्रामस्थांनी एक भरीव असं सहकार्य या ठिकाणी मंदिर बांधकामासाठी वर्गणी आणि देणगी रूपाने दिलं. दिनांक 19/4/2024 रोजी होम हवन आणि देवता स्थापित आणि इतर धार्मिक विधी करून त्या ठिकाणी या मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा आणि कलश स्थापनेला सुरुवात झाली. दिनांक 20/4/2024 रोजी होम हवन, अग्निदान आणि इतर धार्मिक विधी करून 20/4ला ही उत्साहामध्ये या ठिकाणी आम्ही पार पडला. आणि आज रविवार दिनांक 21/4/2024 रोजी होम हवन, आहुती आणि हनुमानरायाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश स्थापना या ठिकाणी आमचे ढवळेवाडीचे ज्येष्ठ मार्गदर्शक, कारखान्याचे व्हाईस चेअरमन माननीय बाळासाहेब बाबूराव ढोले, त्यांच्या सुविध पत्नी ढवळेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच शालिनीताई ढोले, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधाकरांना ताजने, त्यांच्या सुविध पत्नी लीलाताई, आमच्या सर्वांचे मंडळाचे मार्गदर्शक वाशीदार नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन, विद्यमान संचालक रेखा वहिनी व राजेंद्र नंदेराव ढोले यांच्या उपस्थितीत, तसेच माळीपण ट्रस्टचे विश्वस्त किशोरराव ढोले, ग्रामपंचायत गुंदवाडीचे सदस्य अतुलराव अभंग, आमचे प्रशांत ढोले, शिवाजीराव ढोले, इतरही सर्व आपल्या गुंदवाडी ग्रामपंचायतचे माजी सदस्य व माळीपण ट्रस्टचे सेक्रेटरी नारायणराव भटवाल यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या सहकार्याने चांगला विधी या ठिकाणी पार पडलेला आहे. तसेच संध्याकाळी आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, डॉक्टर सुधीरजी तांबे, दुर्गाताई तांबे, कॅन्सरचे जयश्री थोरात, इंद्रजीभाऊ थोरात आणि या सर्वांच्या मागे ज्यांचं फार मोठं योगदान होतं ते आमच्या सर्वांचे युवा नेते अभिजितभाऊ ढोले आणि इतरही मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजता महाआरती होईल. आणि त्यानंतर नाशिकचे प्रसिद्ध कीर्तनकार दंडे महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडेल आणि त्यानंतर 8 वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे. तरी ढवळेवाडी आणि परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या विविध धार्मिक कार्यक्रमाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना देवधर्म करून मित्रमंडळ ढवळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडल्याबद्दल सर्व भाविकांचे मनपूर्वक आभार मानतो. सर्व कष्टकरी सेवकांचा या ठिकाणी या समितीच्या वतीनं आभार मानतो, धन्यवाद देतो. सर्वांना एक विनंती आहे की अत्यंत सुंदर असा या ठिकाणी कीर्तन सर्व तमाम नागरिक, ग्रामस्थ या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. वारकरी शिक्षण संस्था ढवळेवाडी यांचं एकदा स्वागत करतो गावाच्या वतीनं. त्याचप्रमाणे हबब एकत्रित जमले, सर्वांना माहीत आहे, ज्ञात आहे. पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. त्या नियमानुसार या ठिकाणी श्री क्षेत्र ढोलेवाडी, राजापूर रोड, संगमनेर, भगवान श्री हनुमंतरायाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा
आणि कलशारोहण सोहळा आज या समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह कमिटी आणि समस्त या ढोलेवाडी परिसरातील सगळे भगवत भक्त असतील सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी मारुतीरायाच्या मंदिराची स्थापना फार गोड झालेली आहे, फार गोड मंदिर आहे आणि आज कलशारोहण आहे. मंदिराची परिपूर्णता त्या ठिकाणी कधी होती तर ज्यावेळेस त्याचा कळस त्या ठिकाणी लागला जातो आणि आज हे कळसाचं त्या ठिकाणी उत्सव आपल्या सर्वांना अतिशय ऊर्जा देणारा उत्सव आहे. कारण त्याचं कारण फार वेगळं आहे, मी पुढे सांगणार आहे. पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला ज्यांच्याकडनं आमंत्रित करण्यात आलं असे असणारे आदरणीय रवींद्र भाऊ भरतकर असतील, बरोबर, त्यांच्याकडनं मला आमंत्रित करण्यात आलं आणि ज्यांच्या संपर्कात ही सेवा माझ्या वाट्याला आली असे परमार्थिक आमचे ज्येष्ठ गुरुबंधू सद्गुरू निवृत्तीनाथांचे वारकरी आदरणीय बिटीबा पवार यांच्या संपर्कात ही सेवा वाट्याला आली. सेवेच्या निमित्तानं तुम्हा सर्वांचं दर्शन मला घडलं, माझी मी मला धन्यता देतो. आदरणीय रवींद्र भाऊंनी मला सांगितलंय महाराज 10:30 पर्यंत फक्त जास्त कीर्तन करायचं, चालेल ना? हा, 10:30 पर्यंत करायचं. तुम्ही म्हणा भाऊ तू आला सर खाऊ, आमच्या पोटाचं काय, बरोबर आहे की नाही? अगदी आता वाजले किती? हा, किती वाजले? 8 वाजले. अगदी 8:45 आपण पहिरवी सह मोकळे करू, चालेल ना? फक्त विनंती आहे सर्वांनी टाळी वाजवा आणि भजन करा. विठ्ठला वारकरी शरणांगती जगद्गुरु तुकोबराय करताय आणि ती हनुमंतरायांची करताय. वास्तविक पाहता जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार फार मोठा आहे. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान आहे तुकोबराय. आणि एवढंच नाही हो, जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार जर पाहिला, आता आहे का रामनवमी होऊन गेली पण सांगूनच जातो. मी तुम्हाला वारकरी संप्रदायातलं मंत्रिमंडळ सांगणार, ते तसंच असणार. चंद्र सूर्य असेपर्यंत ते तसंच असणार आणि कोणी त्या ठिकाणी त्या पदाला त्या ठिकाणी हात सुद्धा लावू शकत नाही किंवा ते त्या संतांकडनं पद महाराज कधीच चंद्र सूर्य असेपर्यंत रिक्त होऊ शकत नाही, खाली होऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल असं काय पद आहे? ऐका, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सगळ्यांना माहिती, पण वारकरी संप्रदायातील मुख्यमंत्री जर कोण असतील तर ते आमचे ज्ञानोबर आहे. का? कुठल्याही जातीचा कुळाचा धर्माचा विचार न करता सगळे संत एका छत्राखाली बसवणारे संत म्हणजे ज्ञानोबराय. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. वारकरी संप्रदायातील मुख्यमंत्री म्हणजे ज्ञानोबराय. वारकरी संप्रदायातील बांधकाम मंत्री जर कोण असतील तर ते गोरोबा काका आहे. काय बांधकाम आहे गोरोबा काकांचं? पटापट ऐका, एक एक दृष्टांत दिला तर 11 वाजतील आपल्याला. वारकरी संप्रदायातील महाराज कृषी मंत्री जर कोण असतील तर ते सावता महाराज. काय कृषी केली? कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी मिठाई मारे, मिठाई मारे, अवघी मिठाई मारे, अवघी मिठाई मारे. लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची अवघा झाला माझा हरी, अवघा झाला कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी मिठाई मारे, अवघी मिठाई मारे. वारकरी संप्रदायातील कृषी मंत्री असतील तर ते सावता महाराज आहे. मुख्यमंत्री ज्ञानोबराय महाराज, बांधकाम मंत्री गोरोबा काका. एक सांगू का, गृहमंत्री जर वारकरी संप्रदायातले कोण असतील तर ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज. नाथ बाबांनी परमार्थ आणि प्रपंच या दोघांची सांगड घातली.
प्रपंच करून परमार्थ कसा करायचा हे माझ्या नाथबाबांनी सांगितलं. वास्तविक पाहता इथं बसलेला प्रत्येक जण परमार्थिक नाहीये, प्रत्येक जण मूळ संसारिक सुद्धा नाही. काही लोक संसार करून परमार्थ करतात आणि काही लोक परमार्थ करून संसार करतात. मला खरं सांगा, माझ्यासह सगळे संसारिक येत आहे का नाही? बोला बोला मावशो, मी खाली येऊ का? नको ना, मग वरतीच बरं आहे ना मी, बरं आहे वरतीच. पण तुम्ही स्टेज मात्र भक्कम मारलाय बरं का. आज खऱ्या अर्थाने या स्टेजचं सार्थक झालं. वजनदार माणूस भेटला त्याला. माझं वजनही जास्त नाही, फक्त 118 किलो. आई चुप होती, खोटं नाही बोलणार मी. तुम्हाला खोटं वाटत असेल, कीर्तन झाल्यावर मला एखाद्यानं गेट पर्यंत उचलून दे, आपलं काहीच म्हणणं नाही. महाराज मला खायला सुद्धा नाही जास्त लागत. आमच्या रवींद्र भाऊंना विचारा, 10 पोळ्याने एवढाच भात खातो बघतो मी. तुम्ही जेवायला घेऊन जा वाटलं घरी, आपलं काहीच म्हणणं नाही. ऐका महाराज काय सांगत होतो, तुम्ही आम्ही प्रत्येक जण संसारिक आहे. मला खरं सांगा, संसार सुखी का दुःखी? बोला ना. एवढे वैतागले तुम्ही मावशाऊ, संसार सुखी का दुःखी? बोला ना. ज्यांचं लग्न नाही झालं तेच पण ते दुःखी. सुखी का दुःखी? दादा दुःखी मान्य तुम्हाला? मग कीर्तन संपलं तुम्ही घरी जाणारच नाही ना. आणि संसारही चांगला केला आणि परमार्थही चांगला केला. आता परत याच्यात 1 कोटी पडती, त्याच्यात अर्धा तास जाईल. काहींचा संसार चांगला, परमार्थ वाईट. काहींचा परमार्थ वाईट, संसार चांगला. काहींचा परमार्थही वाईट आणि संसारही वाईट. आणि एक वर्ग येतो त्यांचा संसारही चांगला आणि परमार्थही चांगला, ते म्हणजे नाथबाबा विठ्ठला. संप्रदायाचे कोण असतील तर ते सद्गुरू निवृत्ती दादा. तुम्ही म्हणाल महाराज कसं काय? शिक्षण मंत्री आमचे निवृत्ती दादा बेटी बुवा. हा का? कारण या सगळ्या ज्ञानाचा प्रवाह जर कोणाकडनं जर आम्हाला मिळाला असेल तर ज्ञानोबराय वर्णन करता, निवृत्तीने ज्ञान गूढगम्य ज्ञान द्यावा लादले, निवृत्तीने दिलेले माझे हाती. सगळ्या ज्ञानाचा प्रवाह माझ्या निवृत्तीनाथांकडनं आला, म्हणून ते शिक्षण मंत्री. पण ऐका ना, वारकरी संप्रदायातलं सगळ्यात एक मंत्रीपद जे मला आवडतं ते म्हणजे कायदे मंत्री. लक्ष द्या दादा, दादा इकडे लक्ष द्या. कायदे मंत्री कोण आहे वारकरी संप्रदायाच्या? वारकरी संप्रदायाच्या कायदे मंत्री जर कोण असतील तर त्या माझ्या मुक्ताबाई. मुक्ताबाईनं चांगल्या चांगल्याला कायदा शिकवला बाबा. मुक्ताबाईनं एका देवाला नाही तर 3 देवांना कायदा शिकवला. ज्ञानदेव, नामदेव आणि चांगदेव. काय मुक्ताबाईचा अधिकार? ऐका, मुक्ताबाईनं ज्ञानदेवाला कायदा कधी शिकवला? ज्यावेळेस या समाजानं माझ्या ज्ञानदादाला त्रास दिलाय, माझ्या ज्ञानदादानं ताटी लावली, मुक्ताबाईनं म्हणावं योगी पाव मला त्रास होतोय ज्ञानदादाला. आणि मुक्ताबाईनं परखड शब्दामध्ये सांगावं, दादा अरे असं संतत्व कोणालाही प्राप्त होत नाही दादा. तुकोबरायनं संतत्वाची व्याख्या सांगितली. तुका म्हणे तो के संत आणि तोशी जगाचे आघात. दादा अरे जो जगाचे आघात सहन करतो ना दादा, त्यालाच संतत्व प्राप्त होत असतं. समाजामध्ये जगत असताना जर तुम्ही चांगलं काम करत असाल आणि लोक जर तुम्हाला नावं ठेवत असाल तर समजून जावा का आपला मार्ग योग्य आहे. कारण समाज हा येड्या बाबडीला दगड मारत नाही. ज्या झाडाला चांगली फळं आहे त्याच झाडाला हा समाज दगड मारत असतो. मुक्ताबाईला सांगा दादा, अरे असं योगित्व कोणालाही प्राप्त होत नाही. साहे अपराध जनाचा, या जनाचा अपराध जो सहन करतो ना दादा त्यालाच योगी म्हटलं जातं. म्हणून साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा. तुकोबरायांच्या भाषेचा जर विचार केला तर परखड शब्दात महाराज, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, नाठाळाच्या माथी आणू काठ. तुकोबरायांचे काही अभंग जर पाहिले तर महाराज वाचताना घाम फुटतो. एवढे भयान परखड शब्दामध्ये त्या ठिकाणी समाजाला सुनावलंय. ऐका, आणि अशा असणारे संरक्षण मंत्री वारकरी संप्रदायाचे माझ्या हनुमंतरायांना शरणागती पत्करतात.
पण ऐका, एक गोड प्रसंग मी तुमच्या समोर मांडतोय. एवढा एकच प्रसंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. फार गोड प्रसंग. ऐका काय म्हणे. एक दिवस काय घटना घडली. जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी आपल्या पूर्वजांचं पितृकर्म होतं. जसं आपण सुद्धा आपल्या घरात जर कोणी गेलं असेल तर पितृपक्षामध्ये त्यांचं कर्म करतो का नाही. तसं जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी सुद्धा पितृकर्म होतं. जगद्गुरु तुकोबरायांची पत्नी जिजाई साहेब प्रेमानं तिला आवली म्हणायची. इकडे लक्ष द्या. त्यांनी म्हणावं, अहो धनी, घरामध्ये काहीच नाही हो, काहीतरी पहा कोणाकडे तरी. अहो आपल्या पूर्वजांचा उद्धार व्हावा. तुम्हीच म्हणता पिंड पदावरी दिला फुले करी माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. नुसतं पिंडदान करून पितरांचं ऋण नाही फिटत. त्यांचं वेळोवेळी त्या ठिकाणी ज्ञानोबराय वर्णन करता. अथवा पितरांची व्रते वाहती जयाची चित्ते, जीवित सरली आता या ते पितृत्वावर. 9व्या अध्यायात गोडोवी सांगितली. अथवा पितरांची व्रते, आपल्या पूर्वजांची व्रत वैकल्प आपण केलं पाहिजे. घरामध्ये दुःख येण्यासाठी 2 कारण. एक घराला लागलेला पितृदोष आणि 2 घरामध्ये झालेला कुलदैवताचा लोप. या 2 कारणांव्यतिरिक्त तिसरं कुठलंही कारण नाही. मग आपल्या पूर्वजांनी त्या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद द्यावा म्हणून त्यांचं कर्म केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांनी त्या ठिकाणी जिजाई साहेबांना म्हणावं, जिजे ए जिजे, घरात तर काही नाही ग, मळ्यात जाऊन पाहतो कोणाकडनं काही भेटतं का. जगद्गुरु तुकोबराय निघाले आणि त्याच वेळेस एका माणसाचा गहू काढायचं काम चालू होतं. काय काढायचा? गहू काढायचं काम चालू. आणि त्यानं ज्यावेळेस तुकोबरायांना पाहिलं गहू काढायचं काम चालू, त्यानं 2 मजूर लावलेली. आणि 2 मजूर लावल्याबरोबर त्याला माहिती होतं 2 मजुरांमध्ये आपलं काही गहू काढून होणार नाही. आणि जर नाही काढला तर दुसऱ्या दिवशी रानात गहू दिसणार नाही. कारण पूर्वीच्या काळी लोक पैसे नव्हते चोरत. नव्हते तर चोरणार कुठून? धान्य चोरायचे महाराज. बरोबर आहे की नाही. आणि तुकोबरायांना पाहिल्याबरोबर त्यानं म्हणावं, या 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 आमच्या मळ्यात या, तुम्ही काही नका घेऊ, या. आणि म्हणे काय म्हणे, तुकोबराय तुम्हीच म्हटलंय, वृक्षवल्ली आम्हा सोय रे. कोणाला म्हणे? तुकोबरायांना. तुकोबराय म्हटले काही हरकत नाही, काढतो. आणि तुकोबरायांना असं वाटलं याचा गहू काढला म्हणजे झाल्यानंतर आपल्याला काहीतरी देईल. पूर्वीच्या काळी वाटा द्यायची. बरोबर की नाही. महाराज तुकोबरायांनी गहू काढायसाठी अशी पात भरली. इकडून घेऊन जायची तिकडून दुसऱ्याची घेऊन यायची. आणि जे 2 मजूर लावले होते ते चुना लावित होती. एक तर बिड्या फुकीत होता. मी फिक्र को धुए मी उडाता चला गया. त्याचा रट्टा चालू. तुकोबरायांचा गहू काढायचं काम चालू. पण ऐका ना, अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न त्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला काळजी पडली, जर माझ्या तुकोबरायांच्या घरी जर वेळेवर काही गेलं नाही तर जिजाबाई खरडपट्टी काढेल. मग देवानं काय करावं? तुकोबरायांचा वेश धारण केला. वेश धारण केला. आणि महाराज धोतर, बाराबंदी, महाराज गळ्यामध्ये विना, हातात चिपळ्या, पवित्र तुळशीच्या माळ्या, महाराज असा गंध लावला आणि महाराज फेटा बांधला. कोणी? बोला बोला. देवानं. इकडे लक्ष द्या. देवानं महाराज जगद्गुरु तुकोबरायांचा त्या ठिकाणी अवतार घेतला आणि आता सागवान बैलगाडी तयार केली. आणि त्या सागवान बैलगाडीमध्ये काय काय भरलं सांगू? तांदूळ, रवा, गुळ नाही वाटतं. आहे का? आहे ना. मला तर दिलंच नाही राव, जाऊ द्या. पण आता गुळ, अजून काय मस्त काय काय भरलं महाराज त्याच्यात. कामधेनूचं तूप सुद्धा भरलं. डाळी साळी भरल्या. कोणी? कोणी? देवानं. भगवंत रूपी देवानं बैलगाडी तयार केली सागवान आणि त्याच्यामध्ये सगळी ही सामुग्री भरली. आणि सामुग्री भरल्याबरोबर आता देवाची बैलगाडी वाढायची महाराज. हे काय आपल्या साध्या बैलगाड्या आहे का? देवाची बैलगाडी वाढायची म्हटल्यानंतर बैल सुद्धा असे टाटम लागतील. असे नाही लागलं, असे बैल लागतील तिथं. आणि महाराज देवानं पहिला आवाज दिला गरुडाला, गरुडा. आणि गरुडजी प्रगट झाली. म्हणे देवा बोला. गरुडा बैल व्हाय म्हणे. आणि गरुडजी बैल झाली. बैल झाले म्हणे आता एक बैल भेटला पण याच्या ताकदीचा दुसरा बैल पाहिजे ना. कोण भेटल? आणि दुसरं त्या ठिकाणी भगवंत रूपी तुकोबरायानं महाराज
आवाज दिला देवानं दुसऱ्या बैलाला म्हणजे दुसऱ्या भक्ताला बैल होण्यासाठी हनुमंता. आणि हनुमंतराय प्रगट झाले गदा फिरवीत गार 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 म्हणे देवा सांगा कोणाला ठोकायचं म्हणे कोणाला ठोकायचं सांगा. म्हणे हनुमंता अजिबात ठोकाठाकीचे काम करू नको बैल होय म्हणे. कोणाला म्हणे हनुमंताला. देव काय म्हटले बैल होय. हनुमंतराय रडायला लागले म्हणे तुम्हाला कार्यकर्त्याची किंमतच नाही म्हणे. त्रेतायुगामध्ये एवढे राक्षस हल्ले म्हणे कुशाल तुम्ही बैल व्हायला लावत्या तुम्हाला कार्यकर्त्याची किंमत नाही म्हणे. असं कुठं असतं का म्हणे. आम्ही जीव काढायचा तुमच्यासाठी सगळं करायचं आणि तुम्हीच आम्हाला बैल व्हायला लावायचं. कोणासाठी बैल व्हायचं कोणाच्या घरी जायचंय. भगवंतानं सांगावं तुकोबरायांचं बैल व्हायचं. आणि तुकोबरायांचा बैल व्हायचं म्हटल्याबरोबर हनुमंतराय कोपऱ्यात उभे राहिले आणि बैल झाले. भगवंतानं हनुमंतरायाकडे जावं इति एकनाथ महाराज गोडेश्वर उवाच म्हणी हनुम्या ए हनुम्या तू आधी बैल व्हायला आडेवेडे घेत होता आणि हनुम्या आता तू बैल कस काय झाला. सांगितलं तुकोबरायांचा बैल व्हायचं म्हणून झालो. खरं सांग म्हणे. अहो म्हणे तुकोबरायांचा अधिकार किती मोठा आहे. जगा काळ खाया मी माथा दिला पाय. जो काळ जगाला खातो त्याच्या माथ्यावरती तुकोबरायानं पाय दिलाय. हा तुकोबरायांचा अधिकारी. भगवंत म्हटले मला तुकोबरायांचा अधिकार माहिती म्हणून तर त्यांचा वेश धारण करून त्यांच्या घरी चाललोय ते नको सांगू. तू बैल कसं काय झाला ते सांग. अहो तुकोबरायांचा अधिकार किती मोठा आहे. तुकाराम तुकाराम काहीतरी पुरावा दे. ऐका हनुमंतरायानं काय करावं. आपली छाती फाडावी. किती गोड वर्णन. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने त्या ठिकाणी मंदिर नाही. याचं कारण मारुतीरायांचा विचार जर केला किती गोड भक्ती त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये आहे. बसा बसा सर्वांनी खाली बसा. बाकी मंडळी असेल वरती येऊन. ऐका काय मुद्दा आहे माझा. हनुमंतरायांना राम दर्शनाला गेलं पाहिजे. दुर्दैव असे काही लोक म्हणतात परमार्थ कधी करावा म्हातारपणामध्ये. म्हातारपणाचं दुःख सांगितलं. मज नाही हात पाय डोळा पडले झापड. कर्ण ही बधीर झाले वाचा बोले बोबड. नाक मुख गळू लागले लाल आणि शेपूड. श्वानापरी गती झाली अवघे करती हाडहाड. जेव्हा सगळे हाडहाड करायला लागली मग पडीवंद वाढतात डायरेक्ट. मला असं खोकलं का त्या अशोक सराफचा पिक्चरच आठवतो पाहिजे. जमलं तुम्हाला. ज्यांना दोन पोरं एक इकडून करेल दुसरा इकडून विही करून टाकेल. आपण पोरांच्या भानगडीतच पडलो नाही. आपल्याला दोन मुली आपल्याला माहिती आपलं उरकलं का ते डायरेक्ट विही करून टाकतील आपल्याला. असो ऐका महाराज महत्वाचा मुद्दा. म्हातारपणामध्ये आपल्याला दुःख आहे. तरुण अवस्थेमध्ये दुःख आहे. पण ऐका तरणा भाग्यवंत नके हरी कीर्तनात. एक सांगू का लक्षपूर्वक ऐका. या मुली इथं ज्या मुली मला खरं सांगा कीर्तनात टाळ घेऊन उभं राहण्याचं वय आहे का यांचं वय. पण एक सांगू का इंस्टाग्राम वरती शिवपिंड हातामध्ये घेऊन माझ्या जिजाऊ मातेच्या लेकी जर खऱ्या शोभत असतील तर या मुली शोभतील. दुसरं कोणी शोभणार नाही.
फक्त त्या ठिकाणी काही लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी महाराज नववार त्या ठिकाणी नेसायचं, गोरा गोमटा त्या ठिकाणी चेहरा करायचा महाराज, ब्युटी पार्लर मध्ये जायचं आणि त्या ठिकाणी सोंग आणायचं. कशाचं? भक्तीचं. ते नाही महाराज. ही भक्ती खरी जर असेल तर या मुलींना त्या ठिकाणी, आपल्या मुली सुद्धा हेच घडवल्या पाहिजेत. मलाही 2च मुली. आपल्या भूमीमध्ये सुद्धा एक शिवावतारी महात्मे जन्माला आले. या मंदिरावरचा कळस जर कोणामुळे दिसत असेल आणि पवित्र तुळस जर आज दारासमोर दिसत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या भूमीला मिळाली, म्हणून त्या ठिकाणी आज महाराष्ट्र आबाधित आहे. म्हणून सांगावं असं वाटतं. आता माझा मूळ विषय म्हणून थोडासा सांगून जातो. कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र? ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे दत्तावर थापतून पुण्याचा, दत्तावर थापतून पुण्याचा, दत्तावर थापतून पुण्याचा, दत्तावर थापतून पुण्याचा, दत्तावर थापतून पुण्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूचा दास गुणगान गिरहाजे, ताळी वाजवा प्रत्येकानं. आधी नमन साधू संतारा, आधी नमन साधू संतारा, एक नाथाला रामदासाला, रामदासाला एक राम गाडगे बाबांच्या गुरुचरणाला गिरहाजे, गुरुचरणाला गिरहाजे, गुरुचरणाला गिरहाजे. नमन माते रामानंदाला, नमन माते रामानंदाला, सुभद्रमातेला, पांडुरंगाला, पांडुरंगाला. हे मुक्कामे खोली वारीला, शाहिरी साथ पडविला, पूर्वकरुणी शाहिरी साथाला, शाहिरींना करून वळला. कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र? अरे 12व्या शतकातल्या महाराष्ट्रासाठी सोन्या नाण्यानं हा होता 12व्या शतकातला. मुलीच्या लोकभीत या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये चालत आली आणि येणाऱ्या शत्रूचं नावही कळालं. अल्लाहुद्दीन खिलजी महाराज धनधान्याची लूट केली, यात नवल काय? पण तारुण्य आणि सौंदर्य सर्व स्वाव लुटल्या जाऊ लागलं. अरे पहाटला रोग जरी एकवटून आले तरी रोग सुद्धा ज्या गोष्टीला शिवत नाही ती माझ्या माता माऊलींची अभाव. आवाज ऐसे निकालो कि सला प्राप्तवंश राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी भारत माता की जय. वंदे मातरम. विठोबा रघुमा जय विठोबा रघुमा. हरि
करायचा। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले वैष्णव मुर्तडक, शुभम पेंडवाजे या दोन्ही मित्रांचा या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमासाठी सर्व देणगीदार आणि या कमिटीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ यांचं या ठिकाणी ढोलेवाडी येथील बजरंगबलीच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठासाठी आपण सर्वजण आज इथे उपस्थित आहोत। खरं तर 3 दिवसापासून हा सोहळा जो आहे मोठ्या उत्साहामध्ये ढोलेवाडीमध्ये होत आहे आणि आज इथे सांगता आहे आणि अतिशय सुंदर असं कीर्तन जे आहे महाराज हरिभक्त पारायण शिवचरित्रकार सागर महाराज दिंडे नाशिकवरनं येऊन इथे आज इथे केलेलं आहे। महाराज अतिशय सुंदर तुमचा आवाज आहे, पहाडी आवाज आहे आणि तुम्ही जे वातावरण निर्मिती जी इथं केलेली आहे ती सर्वांच्या चेहऱ्यावरती दिसतीये आणि अतिशय आनंद जो आहे तुम्ही सर्वांना आज इथे दिलेला आहे। तुमच्या वाणीमधनं, तुमच्या गायनामधनं जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे। मी खूप लहान आहे कौतुक करायला, पण महाराज तुम्ही खूप सुंदर गातात आणि खरंच म्हणजे अतिशय सुंदर आज वातावरण आज इथे निर्मिती झालेली आहे। आज आपण सर्वजण म्हणजे हनुमानाच्या मंदिराच्या उद्घाटनासाठी आज आपण सर्वजण आहोत। खरं गावाची ओळख कशी व्हावी तर तिथल्या हनुमान मंदिराला बघून ती ओळख होत असते। म्हणजे जे गाव, प्रत्येक गाव म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढी गावं आहेत ना, हनुमान मंदिर प्रत्येक गावामध्ये असतं। म्हणजे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साहेब यांनी अमृत मंथनामध्ये लिहिलं आहे की जेव्हा जेव्हा मी भूमिगत असायचो, जेव्हा मी स्वातंत्र्य चळवळीत असायचो, त्यांना खूप गावांमध्ये फिरावं लागायची, छोटी छोटी अतिशय म्हणजे डोंगराच्या जवळची गाव जरी असली ना तिथे सुरेख छोटंसं हनुमान मंदिर तरी असणारच, अशी ती गावची ओळख असती। आणि ढोलेवाडी जे आहे ते आपलं आता स्वतंत्र गाव झालेलं आहे आणि स्वतंत्र गाव झालं तर पहिलं काम जे तुम्ही सर्वांनी केलं आहे ते आहे हनुमान मंदिराची स्थापना तुम्ही केलेली आहे। तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन। अतिशय म्हणजे सर्वांनी लोकवर्गणीमधनं आणि सर्वच ह्याच्यातनं हे मंदिर जे आहे अतिशय सुरेख असं मंदिर जे आहे ते झालेलं आहे। तुमच्या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करते। आपण सर्वजण वारकरी संप्रदायाला मानणारे लोक आहोत, आपण सर्वजण विठ्ठलाला मानणारे लोक आहोत। मला खूप अभिमान वाटतो की माझा जन्म जो आहे तो शिवछत्रपती महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। मला अभिमान वाटतो की आपण सर्वजण म्हणजे आपण वारकरी विठ्ठलाला मानणारे लोक आहोत आणि विठ्ठलाला मानणारी एक जात किंवा एक धर्म नसतो। विठ्ठलाला मानणारे सर्व धर्म असतात आणि सर्व जाती असतात आणि वारीला जेव्हा आपण सर्वजण जातो, मला माहिती आहे ढोलेवाडीमधनं खूप लोक जे आहेत ते वारीला जात असतात आणि वारीमध्ये कधी जात धर्म बघितला नाही जात आणि असा आपला महाराष्ट्र आहे, पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे, शिवछत्रपती महाराजांच्या विचाराचा, आंबेडकरांच्या विचाराचा, महात्मा फुलेच्या विचाराचा आपला महाराष्ट्र आहे आणि असंच आपण एकजूट राहायचं आहे। थोरात साहेब तुमच्या सर्वांवरती खूप प्रेम करतात आणि आपला तालुका जो आहे त्याचं वातावरण सुद्धा असंच आहे। आपण सर्वजण, सर्व धर्म, सर्व जाती एक साथ, जसं पंढरपूर आहे ना तसं आपलं संगमनेर तालुका आहे आणि करतो की आपण या ठिकाणी खरं वास्तव अभिजित ढोलेंचा या ठिकाणी सन्मान केला पाहिजे। त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो। तसेच आपल्याला नेहमी आपण कधीही ताईंना फोन केला आणि ढोलेवाडीमध्ये कोणताही कार्यक्रम असला, उद्घाटन कार्यक्रम असू, मंदिराचा कार्यक्रम असू, आपण ताईंना फोन केला आणि ताई आल्या नाही असं कधीच झालं, त्याबद्दल देखील मी जयश्री ताईंचं खूप खूप आभार मानतो। व ताई तुम्ही आता हसमुखजींचं तर सगळं सांगितलं, तुम्ही जरी विसरले असले तरी आम्ही ते सांगणार होतो सगळं। डॉक्टर साहेब मुंबईला निघाले होते, त्यांना तिथे मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये मोठे डॉक्टर आहेत ते, त्यांना तिथे अपॉइंटमेंट होती, पण ताईंना मी आग्रह केला नाही ताई या निमित्त डॉक्टर साहेबांना देखील इथं घेऊन या आणि डॉक्टर साहेब तुम्ही देखील इथे उपस्थित राहिला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो। व सर्वजण इथे सगळ्यात महत्वाचं एक राहिलं ताई, हे जरी मंदिर आम्ही लोकवर्गणीतनं उभं केलं तर यात सगळ्यात मोठा जो वाटा आहे, जो आमचा हनुमान मित्र परिवार आहे ढोलेवाडी,
हे जे आपले सगळे कार्यकर्ते आहे, हा सगळा मित्र परिवार आहे, ह्या सगळ्यांमुळे हे मंदिर आम्ही उभे करू शकलो. त्याबद्दल आपल्या सगळ्या ढोलेवाडी ग्रामस्थांचं आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, मित्रांचं देखील मी आभार मानतो व थांबतो. धन्यवाद. काका मागा सरकार काका